मी रत्नमाला, स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. सध्या आपली रोजच्या टिफिनसाठी लागणारी सिरीज सुरू आहे. यामध्ये मी बऱ्याचशा भाज्या तुम्हाला करून दाखवल्या आहेत. तर यापुढील आजची भाजी आहे शिमला मिरची. काही भागात त्याला ढब्बू मिरची असे सुद्धा म्हटले जाते. ही मिरची अगदी तिखटच नसते असे म्हटले तरी चालेल. त्यासाठी मी आज घेतली आहे 1 पाव शिमला मिरची आणि ती आता मी चांगली बारीक चिरून घेणार आहे. हे बघा, या पद्धतीने सर्व मिरची मी बारीक चिरून घेतलेली आहे. ही मिरची 12ही महिने बाजारात आपल्याला विकत मिळते आणि बऱ्याचशा भाज्यांमध्ये ही भाजी म्हणजे शिमला मिरची वापरली जाते. त्याचप्रमाणे हॉटेलमध्ये मिळणाऱ्या सर्व भाज्यांमध्ये ही मिरची वापरली जाते. त्याचप्रमाणे चायनीज पदार्थांमध्ये तर हिचा सर्रास वापर होतो. या मिरच्यांना जरी चव नसली तरी ती पुरवठा म्हणून प्रत्येक भाजीत वापरली जाते. हे बघा, आता माझी सर्व मिरची चिरून झालेली आहे आणि आता मी भाजीसाठी लागणारा कांदा चिरून घेणार आहे. ही भाजी बिना कांदे किंवा बिना लसणाची चवीला चांगली लागत नाही. त्यामुळे या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात कांदा घेतला तरच ही भाजी छान लागते. हे बघा, मी कांदा चांगला या पद्धतीने बारीक चिरून घेणार आहे. आता मी शिमला मिरची एका भांड्यात भरून घेणार आहे आणि ही मिरची मी चांगली नळाच्या पाण्याखाली स्वच्छ धुवून घेणार आहे. मिरची स्वच्छ धुवून झाल्यावर ती मी एका चाळणीत किंवा एका ताटलीमध्ये पाणी निथळण्यास ठेवून देणार आहे. आणि आता खलबत्त्यामध्ये मी लसूण आणि जिरे चांगले बारीक काढून घेणार आहे. किंवा तुम्हाला आवडत असेल तर मिक्सर मधून चांगली पेस्ट करून घेतली तरी चालेल. आता मी बाजूला कढई तापण्यासाठी ठेवलेली आहे आणि कढई तापल्यावर त्यात मी थोडे तेल टाकून घेणार आहे. भाजीसाठी मी थोडेच तेल घेतलेले आहे कारण मी त्यामध्ये दाण्याचं कूट टाकणार आहे. आता आपले तेल गरम झालेले आहे. त्यामध्ये मी आता मोहरीची फोडणी करून घेतलेली आहे आणि यामध्ये काढलेले जिरे लसूण सुद्धा मी टाकून घेतलेले आहे आणि हे सर्व चांगले परतवून घेणार आहे. हे बघा, चांगले परतवून घेतलेले आहे आणि यामध्ये मी आता चिरलेला बारीक कांदा टाकून घेणार आहे आणि हा कांदा सुद्धा मी लाल होईल तोपर्यंत चांगला परतवून घेणार आहे. हे बघा, आता आपला कांदा चांगला परतवून झालेला आहे. त्यामध्ये मी आता लाल तिखट, धने पावडर, काळा मसाला, हळद हे सर्व टाकून परत एकदा चांगले परतवून घेणार आहे. आणि त्यामध्ये मी चिरलेली शिमला मिरची टाकून घेतलेली आहे आणि हे सर्व आता चांगले एकजीव होईल असे परतवून घेणार आहे. हे बघा, आपले चांगले आता परतवून झालेले आहे. यामध्ये मी आता चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे. मीठ थोडे कमीच टाकायचे आहे आणि त्यानंतर चिरलेली बारीक कोथिंबीर सुद्धा टाकून घेतलेली आहे आणि हे सर्व चांगले परतवून घेणार आहे. हे बघा, या पद्धतीने सर्व परतवून घ्यायचे आहे. आता हे आपले सर्व परतवून झालेले आहे. हे मी आता 5 ते 10 मिनिटे चांगले झाकून ठेवणार आहे म्हणजे आपली भाजी शिजण्यास सुरुवात होईल. थोडी अर्धवट शिजल्यावर भाजी मी आता उघडून घेणार आहे आणि त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा इतके दाण्याचे कूट
टाकून घेणार आहे. छान भाजलेल्या दाण्याचे कूट मी यात टाकून घेणार आहे. हे बघा, आणि परत एकदा चांगले परतवून घेणार आहे. आणि 5 ते 10 मिनिटे शिजल्यावर आपली शिमला मिरचीची भाजी तयार झालेली आहे. ही भाजी मुगाची डाळ लावून किंवा हरभऱ्याचं पीठ लावून कोरडी सुद्धा करू शकतात. आपण एकच भाजी अशी वेगवेगळ्या प्रकारे केली तर आपल्या डब्याचीही व्यवस्थित सोय होते. म्हणजेच आपला डब्याचा प्रश्न सुटतो. कशी वाटली तुम्हाला मी केलेली ही शिमला मिरचीची भाजी, म्हणजेच ढब्बू मिरचीची भाजी? तुम्हाला जर ती आवडली असेल तर तुम्ही ती नक्की ट्राय करा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हाईप सुद्धा करा. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.